अंबरनाथमध्ये गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठानच्या वतीने दमा अस्थमा ग्रस्त रुग्णांसाठी मोफत अस्थमा ट्रीटमेंट कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते। रविवारी पूर्वच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक BK बिन रोडवरील GBK ग्रुप कार्यालय येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते। हैदराबाद येथील प्रसिद्ध आयुर्वेदिक प्रसादम जडीबुटीपासून बनवलेली ही औषध मात्रा जिवंत छोट्या माशाच्या तोंडात ठेवून रुग्णांना गिळण्यास देण्यात येते। त्यावर त्वरित थंड पाणी रुग्णाला पाजले जाते। तसेच जे रुग्ण शाकाहारी आहेत त्यांना केळीच्या तुकड्यात औषधी मात्रा टाकून देण्यात येत होती। हे आयुर्वेदिक औषध घेण्यासाठी अंबरनाथसह राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या रुग्णांची अक्षरशः झुंबड पाहायला मिळाली। भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अंबरनाथ पूर्व शहर अध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील आणि कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। यावर्षी 7,500 पेक्षा अधिक नागरिकांनी या आयुर्वेदिक औषधाचा लाभ घेतल्याचे आयोजकांनी सांगितले। दम्यावर उपचार करण्यासाठी माशातून दिलेलं औषध जगप्रसिद्ध असं हैदराबाद येथून हे औषध दिलं जातं आणि अंबरनाथमधील काही रुग्णांना हैदराबाद येथे जाणं परवडत नाही किंवा तिथे गेल्याच्या नंतर त्यांची होणारी हेळसांड व त्या ठिकाणी असलेला पाऊस या त्यांची गैरसोयी पाहून आम्ही हैदराबादमधले जे काही औषध देणारे आहेत त्यांनाच अंबरनाथमध्ये आणून आज रुग्णाची सेवा करण्याचं मनोदय ठेवलेला आहे आणि त्याप्रमाणे सालाबाद प्रमाणे सुद्धा आम्ही या वर्षी सुद्धा यांना बोलवलंय। अतिशय आनंद वाटतो या कामामध्ये। अगदी जसा हा मासा जसा तडपतो तसा दम्याचा माणूस तडपतो आणि हे औषध इतकं गुणकारी आहे की त्याचा बऱ्याचशा लोकांना फायदा मिळालेला आहे। त्यांचे क्लिप सुद्धा आम्हाला भेटतात, ते फोन करून सुद्धा आमचं अभिनंदन करतात आणि या औषधाचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असंच आमची इच्छा आहे।